हॅलो फ्रेंड्स, आज खूप दिवसांनी मी रेसिपी शूट करतेय. तर मी आज पनीरचे पराठे करणार आहेत. त्यासाठी मी प्रिपरेशन चालू आहे. म्हणजे पीठ भिजवायला घेतलंय. 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे. थोडासा ओवा टाकलाय मी. 1 वाटी मैदा, थोडंसं मीठ टाकणार आहे. 1 चमचा छोटा मीठ. आता मी हे थोडंसं ऑइल पण टाकतीये. एक चमचाभर ऑइल टाकलंय आणि आता छानपैकी मऊ असं भिजून घेते, छान मळून. इथे माझं पीठ भिजून झालेलं आहे. पीठ भिजून द्या अर्धा तास. तोपर्यंत मी पनीर पराठ्याचं सारण, आतमध्ये स्टफिंगचं सारण तयार करते. त्यासाठी इथे पाव किलो 250 ग्रॅम पनीर आणलंय. दाखवते मी तुम्हाला काय काय तयारी करते ते पुढे. की चालली खूपच नाटक चाललंय सिया तुझं. सिया इथे पनीर किसून देतीये. दाखव किसलं जातंय का. पनीर पराठ्यासाठी पनीर किसून घेते इथे मी. आणि माझी बबडी मला मदत करते. इकडे बघा, इकडे बघा. 10 मिनिटं झाली मॅडम. आता प्रयत्नानंतर मस्का लावून सियाने मदत केली आहे. हो की नाही सिया. ठीक आहे. कोथिंबीर घेतली आहे मी, भरपूर कोथिंबीर घेतली आहे. कांदे 4-5 घेणार आहेत बारीक चिरून आणि मग सारण करणार आहे. झाली आहे माझी तयारी करून. इथे पनीर झालंय किसून आणि इथे कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेत. 4 मोठे कांदे आहेत. कोथिंबीर मी भरपूर टाकणार आहे. कोथिंबीर घेतली आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2च मिरच्या घेतल्यात. तिखट मिरच्या आहेत म्हणून 2 घेतल्यात. ज्याने त्यांनी आपापल्या चवीनुसार, म्हणजे तिखट लागत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. कढई तापत ठेवली आहे. थोडं तेल टाकते मी. खूप असं पनीरची बुर्जी करतो असं नाही मी जास्त वेळ हे करणार आहे. थोडं परतून घेणार आहे. काय काय जण हे सगळं जे आहे तयारी प्रिपरेशन केलेली सगळं मिक्स करून घेतात आणि कोरडं सुकं सारण घालून पण पनीरचा पराठा करता येतो. पण मी ह्या वेळेस जरा थोडंसं परतून घेणार आहे. तेल तापलंय, कांदा टाकून घेते. आलं लसूण पेस्ट पण टाकते आणि मिरचीची पेस्ट पण टाकते. सगळं थोडंसं परतून घ्यायचं. मीठ टाकायचं थोडं, म्हणजे कांदा जरा लवकर सॉफ्ट होतो. तेलाचं प्रमाण जरा कमीच वापरा, कारण की आपण जेव्हा पराठा लाटणार आहे स्टफिंग करून, म्हणजे तेव्हा वरतून आपण काही जे लावणार आहे बटर किंवा साजूक तूप किंवा तेल, तर अजून ऑइलिंग होतं. त्यामुळे हे परतताना थोडंसंच ऑइल घ्या. थोडंसं मीठ टाकून झाकण मारते मी. नेहमीसारखं सिद्धार्थचा डाव चाललाय त्याच्या मित्रांबरोबर. हा आहे संयम. संयम हाय कर. हा आहे प्रीतम आणि हा आहे सिद्धेश आणि हा आहे सिद्धार्थ. बघू आपण कांदा. थोडासा तांबूस झालाय. मी आता ह्याच्यात थोडी हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडा गरम मसाला टाकणार आहे आणि थोडं तांबडं तिखट. हे बघा, अर्धा चमचा लाल मिर्च मसाला, तांबडं तिखट,
गरम मसाला अर्धा चमचा, कोथिंबीर टाकते मी आता, भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे। पराठा छान होतो कोथिंबीर कांदा। थोडं मीठ टाकलंय मी, आता पनीर टाकते। अजून एक इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे मी, मॅगीचा मसाला। छान चव येते मॅगीच्या मसाल्याने आणि आमच्याकडे सगळ्यांना मॅगी मसाला आवडतो। चाट मसाला नाही वापरणार आहे मी इथे, मॅगी मसालाच वापरते। बऱ्यापैकी 1 चमचा टाकला मी मॅगी मसाला। कारण आता पूर्णपणे थंड होऊन देत। कोथिंबीर राहिलेली वरतून टाकते। गॅस बंद करून घेते मी इथे। माझं पीठ छान भिजलंय मगाशी मळून ठेवलेलं, हे बघा। आता परत थोडंसं तेलाचा हात लावून छान मळून घेतलंय आणि हे सारण आहे पनीरचं, ते गार झालंय। पुरण भरतो तसं आपण सारण भरायचं। मोदकासारखं बंद करायचं। बऱ्यापैकी प्रेस करून घ्यायचं म्हणजे सारण सगळीकडे जातं आणि हलक्या हाताने पोळी लाटतो तसं लाटून घ्यायची। पनीरचं सारण भरलंय। हलक्या हाताने पुरणपोळी लाटतो तसं लाटून घ्यायचा पराठा। दुसरा पराठा लाटून झालाय। थोडं बटर टाकतेय मी। मस्त क्रिस्पी झालाय, गोल्डन ब्राउन कलर आलाय। आता हा दुसरा पराठा टाकून घेते।
थोडा जाडसर असतो, त्यामुळे बारीक गॅसवर छान असा खरपूस क्रिस्पी असं भाजून घ्यायचा दोन्ही साईडनी. बटर लावलं. या गाईज पनीरचे पराठे खायला. एक छोटा पराठा केला, एक मोठा पराठा केला. सिया राणीला देते आता. सिया बाय बाय.